मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा या देशाचे प्रधानमंत्री बदलून आजची ही जी स्थिती, सैरभर स्थिती जी झालेली आहे ती बदलेल का? जे नेतृत्व जनतेनेच बदलून दिलं, 70 वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी या देशाचा राज्यकारभार चालवला, तर जनसामान्यांचा सवाल आहे की हे सगळे बदलले पाहिजे. मी कुठल्याच पक्षाचं या ठिकाणी समर्थन करीत नाही, परंतु हे सगळे बदलले तर परिस्थिती बदलेल का? जे नवीन सत्तेमध्ये कोणीही असो ते येतील, त्यांच्या नीतिमत्तेमध्ये फरक पडेल का? विधायक कार्य सोडून विघातक कार्यामध्ये जनतेने लक्ष केंद्रित करून त्यांना दिशाहीन करणारे राज्यकर्ते आपल्या सत्तेमध्ये, आपल्या प्रतिष्ठेमध्ये गर्क आहेत. या सत्ताधीशांना पैसा प्रिय आहे, अनिती प्रिय आहे. संस्कृतीचं जतन न करता यांनी खरंच विकृतीला, विषमतेला पोसलं आहे. यांना कुणाच्या मरणाचं काही घेणं देणं नाही. देशाच्या अस्मितेचं सुद्धा यांना जराही भान नाही. एक अक्षरही न शिकलेले काही महाशय, तर 9वी 10वी पर्यंत शिकलेले काही राज्यकर्ते, यांना राष्ट्रभाषेचंही ज्ञान नाही. हे केवढं मोठं आमच्या देशाचं दुर्भाग्य आहे की यांना काहीच कळत नाही. पैशाच्या जोरावर आणि लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करून खुर्च्या हासिल करणारे हे महाशय भारतीय राज्यघटनेतील तत्व कसे कृतीत आणणार? ते कायदे या ठिकाणी कसे त्या कायद्याची अंमलबजावणी करणार? संतांचं वचन आहे, अति लोभामुळे विनाश ओढवतो, तर असंयमित वाचेमुळे अनिष्ट परिणाम होतात. जसं समय सूचकतेचं भान हवं असते, तसंच वाणीवर ताबा ठेवायला मनही ताब्यात ठेवावं लागतं. भरकटलेल्या मनावर ताबा ठेवायला सदविवेक बुद्धी लागते, आणि ती आजच्या राज्यकर्त्यांकडे कुठे आहे? काही अपवाद वगळून. केव्हा काय बोलावे, केव्हा कोणती गोष्ट करावी, लोकांच्या हिताचं काय आहे, समय बडा बलवान असं म्हणण्याचा अर्थ वेगळा असला तरी माणसाने समयानुसार स्वतःला परिवर्तित केलं पाहिजे. त्यासाठी सदविवेक बुद्धी जागरूक असावी लागते, तेव्हा मनही जागरूक राहत असते. आणि या जागृतीत कुणावरही आपत्ती ओढवत नाही, संकट सुद्धा येत नाही. मदोन्मत्त झालेली विकृती सुद्धा फोफावत नाही. म्हणून मानवी समाजाला
देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर महामानव परमपूजनीय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेनुसार दिलेली लोकशाही राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने समजून घ्यावी, तिचा सखोल अभ्यास करावा आणि जनतेलाही त्याच प्रशिक्षण द्यावं असं मला वाटतं. जोपर्यंत लोकशाही सर्वांना ज्ञात होणार नाही तोपर्यंत हा चंगळवाद, हा विषमतावाद, हा जातीवाद चालूच राहील. त्यासाठी सर्व नेत्यांनी नीतीचा अवलंब करावा. गढूळ ढोंगी देशातले घातक राजकारण त्यागावे आणि भारत मातेच्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी संतांचा, महापुरुषांचा विचार आत्मसात करावा. या देशामध्ये निष्पाप बळी जातात आणि काही कारण नसताना निरपराध लोकांचा या ठिकाणी जीव जातो, याचं भान राज्यकर्त्यांना असलं पाहिजे.